तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं डे 2 ऑफ गोवा. आता मी रेडी झालोय पटकन. आता वाजले 8:30 झालेत. 9चा टाइम दिला ड्रायव्हरनी. तर आम्ही पटापट नाश्ता करतो आणि जातो तिकडे. चला मग भेटूया पुढचे, म्हणजे पुढे बघत राहा. हे बघा, आम्ही आता नाश्ता करून घेतोय. मस्त पावभाजी आहे, भुर्जी आणि आलू पराठा, दही, ज्यूस. नेहमी काय घेतलं. नंतर मग बोलत राहील, भूक लागली, भूक लागली. ज्यूस होता तो. चला मग आपण भेटूया. आपण जर असं कधी घर घेतलं गोवा वगैरे मध्ये, मग आपण वीकेंडला येऊ शकतो एकतर. फक्त वीकेंडला येणार आहे, राहायलाच नाही. वीकेंड म्हणजे राहायला बोलते रे. मस्त वाईब येतं ना बघ, ते भारी वाटतं यार. हे इग्नोर करा. असे असे आर्किटेक्चर गोवामध्ये बघायला असं खूप मस्त वाटतं. हे इतर बस नाही ना तू तुला नीट ठीक आहे. बोल तू. आता मला आवाज नाही आला. मित्रांनो, आता आम्ही चाललोय. मित्रांनो, आम्ही बसलोय बसमध्ये. आता आम्ही जातोय फिरायला. तर एक एक स्पॉट्स बघू आता काय काय कव्हर होतंय. चला भेटूया मग नंतर. waves बघ एवढ्या. आम्ही तेच बोलले, त्याच काढ बोलले. काढला रे सामान. पत्र्याच्या घरात राहायला मजा आहे. कोणाची आहे प्रिया? प्रिया प्रिया, सिंगमचं गाणं बोल. मला सिंगम हा, इकडे सिंगम मूवीचं शूट झालेलं. माहिती आहे, बघूनच कळेल. पट्टा घेऊन आता मारायला असं. फॅक्टरी होणार. नाईस. मस्त आहे ना प्रिया? लोक काय विचार करतात सांग जरा. की रुपेश आणि प्रिया एकमेकांना कसे भेटले. असं तर विचारत नसतात ते. आपल्याकडे बघत पण नाही, इग्नोर करते. ॲटिट्यूड आला त्याला. हॅलो, किती पण फोटो काढा, किती पण फोटो काढा, तरी पण हिला आवडणार. मला फक्त चांगलेवाले फोटो लागतात बस. मी डिलीट करतोय. नको डिलीट कर. डिलीट करतो आता, थांबा. आता मी डिलीट. काय वारा सुटलाय एवढा, पाऊस पण चालू आहे आणि बीचला ना आलं तर यार गोव्याची वाईब नाही. मला माहित ना आवाज येतो की नाही, कारण हवा खूप सुटली आहे. पण यार गोवाची वाईब बीचवरच आहे, काय पण बोला. पाऊस आहे तर पण मी तरी पण मी रिस्क घेतो. भिजलो तर भिजलो. कालच गोव्याला आलो, बट बीचवर यायला टाइम नाही मिळाला. दमलो होतो. दुपारी आम्ही झोपलो, संध्याकाळी नंतर क्रूजला गेलो. आता बीचवर पहिला म्हणजे आज डे 2 मध्ये आम्ही बीचवरचा माझा पहिला दिवस आहे. नाईस. बीच म्हणजे यार एकदम मन प्रसन्न होतं. एवढं मस्त. नेचर इज द ॲक्च्युअल हॅपीनेस. हे ॲक्च्युअल मध्ये असं वाटतं बघा. गोवामध्ये ऑफ सीझन येण्याचा हाच फायदा आहे. पूर्ण बीच खाली पूर्ण. म्हणजे आता आमचे बस आल्याने इथे पोरं काय काय फुटबॉल खेळतात, ती जर असेल तर तेवढंच पा.
मी आलोय बालाजी टेम्पलला. चला आलोय. मंगेश नाव ना? मंगेशच नाव आहे. मस्त वाटतं एकदम. पण असे एकदम स्ट्रीट शॉपिंग असे बघून लावलेत ना ते कपडे, भारी वाटतं. त्यावर होतं आणि चप्पल ठेवता होता मला काय दिसलं भाई, मस्त वाटतं यार. कॅमेरामध्ये एवढं वाटत नाही बट खूप मस्त वाटतं. बोल रुपेश, असं का घातलंस? लुंगी. लुंगी घालायला लागली कारण इथे शॉर्ट्स अलाउड नाही मुलांना पण. आणि मला हे मंदिर खूप बघायची इच्छा होती पहिल्यापासून. आम्ही लुंगी घातल्यात आता. लुंगी घातल्या मस्त वाटतं मागून बघ. आपला फोटो काढायला ना. एक्सप्लेन आर्किटेक्चर. हे आर्किटेक्चर आहे ना, असं युनिक वाटतं बघ ना. ब्लू शेड मध्ये ब्लू डार्क आणि ब्लू पेंट असं दोन आहे. म्हणजे असं पूर्ण गोवा वाईब देतं, त्यामध्येच केलं वाटतं लोकांनी. साऊथ इंडियन वाईब ना. साऊथ इंडियन नाही वाटत, बट असं गोवा वाईब वाटतं एकदम असं. आणि हे शंकराचं मंदिर आहे. मस्त एकदम मोठं आहे राहण्यासाठी वगैरे बऱ्याच राहण्याची पण सोय आहे तिथे. नाईस. शांतादुर्गा मंदिर ते गोव्यामध्ये. मित्रांनो आम्ही गोवामध्ये आलो आणि नारळ पाणी ट्राय नाही केलं तर मग कसं आहे वाटतं? गोड तरी आहे का? गोड नाही आवडत बट रिफ्रेशिंग आहे. आणि आता चर्च बघायला आलोय. असं तर होणार नाही गोवाला आणि चर्च नाही बघितलं एकदा. असं वाटतं प्रिया? असं वाटतं प्रिया? हे आपण लास्ट टाइम आलेलो तेव्हा आपण चर्च मध्ये नव्हतो गेलेलो ह्यावाल्या. हा तेव्हा बंद होतं. पण आय गेस उशिरा आलो किंवा काय आहे बट आम्हाला नाही मिळालं. बघा बाजूला अजून एक चर्च आहे काय ना जो बोलतात की किती 90 इयर्स लागले. 90 or 60 इयर्स समथिंग लागले बोलला जो होता तो बसवाला. तर आम्ही इथे बघायला, इथे आतमध्ये एंट्री नाही आहे. आतमध्ये एंट्री नाही. तिकडे बघायला नाही भेटलं. तिकडे एक बॉडी दफन करून ठेवली आहे त्या चर्च मध्ये, बट तिकडे शॉर्ट जे अलाउड नाही आहे सिप्लेस वगैरे आम्हाला नाही केलं. हा म्हणजे अलाउड नाही केलं. माझी ओळख दाखवून केली असती तिकडे सेटिंग, आतमध्ये गेलो असतो. पण मी प्रियासमोर अशी उगाच पावर नाही दाखवत. माझी ओळख दाखवली तर प्रिया त्याचा गैरफायदा उचलून म्हणून असं काय नाही आहे. म्हणून मी माझी पॉवर दाखवत नाही. तर आता आम्ही जातोय. तर ऊन नॅचरल सनलाईट विटॅमिन डी घे ना संध्याकाळी. तसं सकाळी मिळतं पण तरी संध्याकाळी पण घेऊ आपण. चला मग बघू आम्ही. माझा नवरा एकदम असं हँडसम दिसतोय. हँडसम मी लहानपणापासून आहे तर तिला आता कळत. बट तू कधी माझी तारीफ नाही करणार, फक्त मला चुटकी दिसते. पण ती चुटकी सारखीच आहे माझ्यासमोर, मग चुटकीच बोलतात. चला मग बघू पुढे पुढे. एकदम बाई वाईड अँगल मध्ये दाखवतो. खूप मोठा चर्च आहे खूप. म्हणजे असे माझ्या डोक्यावरती लास्ट टाइम आपण आलेलो माझ्या डोक्यावरती किती लोक बसतील असे लोक माझ्या साईडचे. अंदाजा 40-50 लोक. लास्ट टाइम ते कॅरन वगैरे. डिटेलिंग यार. पूर्वीचे माणसं म्हणजे एकदम सही होते. म्हणजे काय बोलू नाही शकत त्यांच्यासमोर. हा प्रिया, पूर्वीचे लोक एकदम वेगळेच लेवलचे होते ना. बघ ना काय डिटेलिंग आहे प्रत्येक ठिकाणी, एकदम बारीक बारीक डिटेल्स. पूर्वीचे माणसं एकदम नेक्स्ट लेवल होते. आताचं आर्किटेक्चर कम्पॅरिझन डिटेलिंग वाईज म्हणजे काय कम्पॅरिझन नाही. मी प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये एंट्री मारलेली आहे कारण प्रिया बोलली आहे. मी त्याला बोलली की इकडे एंट्री नाही देणार पण. काय मस्त वारा सुटला. पण मला ह्याला रिस्पेक्ट नाही बोलायचं ना. ते तो झाड बघ, झाड आहे की दिसतं तुला काहीतरी केलंय. रिस्पेक्ट नाही बोलायचं. दाखवतो यार उलट काहीतरी माणसासारखं वाटतं ना. एक्झॅक्टली काय आहे तर हे माणसासारखंच काहीतरी त्यांनी बनवलं. भारी यार, मस्त वाटतं. वेगळंच क्रिएटिव्हिटी. Dapat pakai saya bawa di corona.
Pamulya tuang palwa tantoke. Pamulya yega sai. Makanakaku, makanakaku. Om Namal इकडे बघा पार्टी 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 आणि काय पार्टी सारी मित्रांनो आम्ही पूर्ण टाइम फिरत बसलो इथेच आमची पूर्ण टाइम फिरत होतो रेस्टॉरंट शोधत काहीतरी चांगला मिळेल असं रिझनेबल बट असं ना चालतं चालतं आम्हाला एक पण असं ऑप्शन नाही नीट म्हटलं शॅक्स पण बघितलं आणि शॅक्स पण असं आणि एक तर पावसाचा टाइम आहे तर मग बघत बघत असं काही ऑप्शन असं नीट नाही वाटलं मग असं चालत ऑलमोस्ट आमचा 1 तास गेला असेल ना प्रिया माझ्या एवढंच चालवलं ना, माझे पाय दुखायला 1 तास आम्ही अंदाजा असंच फिरत फिरत असं बघत होतो काय चांगला ऑप्शन भेटतोय का बट शेवटी नाहीच मिळाला आम्ही गपचूप घरी सॉरी रूमवरती आलोय आणि रूमवरतीच तिकडे आमचे ऑप्शन आहेत तिकडे त्यांना ऑर्डर दिली बट मला असं रोटी आणि भाजी खायची इच्छा होती रोटी नाही तिथे चपाती आहे तर ठीक आहे ॲडजस्ट करू आता मुंबईला शेवटी आपण खातोच कधी ना कधी तर चपाती आणि बाकी भाजी आणि दाल खिचडी मागवले आता ते खाऊ आम्ही गपचूप है ना प्रिया असेल ना तू आवडीने हो, मला आता खूप भूक लागली. चला मग भेटू आपण एकतर मी एक ते इथेच एंड करेन कारण खूप दमलोय आम्ही पण जाऊ आणि डायरेक्ट निद्रावस्थेत जाऊ डायरेक्ट डाळडूर तर मग बघू जरा हा कंटिन्यू ब्लॉग पुढे नाही आला तर म्हणजे ब्लॉग एंड झाला चला मग बाय तर मित्रांनो जसं मी बोललो ब्लॉग कंटिन्यू झाला तर म्हणजे आम्ही हाय झोपलो नाही तर हे बघा मस्त एकदम मस्त गरम गरम आता हे आम्ही खाणार आहे आणि मस्त डाळू झोपणार आहे मग भेटूया आपण डे 3 ला चला मग बाय